माध्यमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा केला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची दखल घेत शासनाने शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणीच्या समकक्षतेच्या आधारावर हा धोरणात्मक निर्णय स्पष्ट केला आहे. अकोला एज्युकेशन सोसायटी अंतर्गत माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या श्रीमती रसिका पातुरकर आणि श्री उदय कोल्हेकर या दोन शिक्षकांची त्याच संस्थेच्या न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात बदली करण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर निर्णय होत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 5 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या आदेशानुसार शासनाने या प्रकरणावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेत बदली करण्याबाबत स्पष्ट तरतूद नव्हती. मात्र शासनाने स्पष्ट केले आहे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील पदव्युत्तर पदवी व बी.एड अर्हताधारक शिक्षकांचा समावेश S16 या समान वेतनश्रेणीत रु. 44,901,42,400 होतो. शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी समान असल्याने ही पदे समकक्ष ठरतात. त्यामुळे माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उच्च माध्यमिक शाळेत बदली अनुज्ञेय ठरते असा निर्वाळा शासनाने दिला आहे. या बाबी विचारात घेऊन शासनाचे अवर सचिव प्रवीण मुंडे यांनी 17 डिसेंबर 2021च्या शासन ज्ञापनाद्वारे अकोल्यातील या दोन्ही शिक्षकांच्या बदल्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. तसेच त्यांना उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून 7व्या वेतन आयोगानुसार देय वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील एकाच संस्थेत कार्यरत असलेल्या इतरही पात्र माध्यमिक शिक्षकांच्या उच्च माध्यमिक स्तरावरील बदलीचा मार्ग आता कायदेशीररित्या प्रशस्त झाला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.